तर आज नागपूरला आमचा दुसरा दिवस आहे. तर काल आमचं मीटअप होतं. तर सगळेच महाराष्ट्रातून 175 लोक आलेले होते. सगळे ते युट्यूबर्स होते, कोणी फिल्म निर्माते होते, कोणी फोटोग्राफर होतं, कोणी व्लॉगर होतं, कोणी रील स्टार होतं. तर सगळ्यांशी भेटलो, म्हणजे त्यांच्यामध्ये नंबर काढले जातील. तर बघूया, आपण तर नंबरसाठी नाही आलो, पण एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलो. तर एक्सपिरियन्स जबरदस्त होता. आणि काल रात्री रूमला आल्यानंतर इतकी मजा आली ना, सगळे एन्जॉय करत होता. तर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम असणार आहे, तर तुम्ही सहभाग व्हा आणि नेक्स्ट टाइम तुम्ही पण या. बाय बाय. तर नंतर आत्ता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आत्ता आम्ही इथं जाणार आहे. तर सगळे पब्लिक म्हणजे आता तिकडे बसमध्ये बसणार आहे, तिकडे बस लागलेली आहे आणि बाकी नाश्ता करायचे. आणि राहुल भाई काय म्हणतोय? आता आम्ही चाललेलो आहे मेन कार्यक्रमाला. तर आम्ही तुम्हाला खूप छान छान असे परफॉर्मन्स दाखवू. तर आमच्या दादासोबत राहा तुम्ही, मला तो नक्कीच काय कंटेंट दाखवतो. हॅलो, ओ सर, ऑटोग्राफ प्लीज. तर आता आम्ही पोहोचलोय बस लोकेशनला. पोहोचल्यावर भारी रील येतील, ते इंस्टाग्रामला तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि मला फॉलो करा. आयडिया रितू दीदीला फॉलो करा. तर आता आम्ही लोकेशनला पोहोचलोय आणि आपली टीम बघू शकता. हाय करा. हा, काय होतं, हा मोहन जाधवचा ब्लॉग आहे, तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. ओके. आमचा छोटा भाऊ आहे, मस्त मस्त ब्लॉग करतो आणि मस्त मस्त रील्स काढतो, तर त्याला खूप सपोर्ट करा मित्रांनो. त्याचं पेज पुढे घेऊन जा, त्याचं चॅनल पुढे घेऊन जा. धन्यवाद. तर आणि आम्ही आता जाणार आहे मुलाखतीला. तर सर्वांच्या मुलाखती घेऊ, कारण भरपूर नृत्य पथक आलेत, म्हणजे प्रत्येक काही ना काही कला आहे, तर ती आपण जरा विचारणार. तर बघूया. नाशिकच्या काय नृत्य आहे का? आम्ही पेटचंच ना, मग आम्ही पेटचंच, बरोबरच. मी कुळवंडीचा, मग हे मजगणकर, सगळे आपलीच माणसं. हा, मग कशा आलं? गाडी गाडी हे बोलतोय गांगडी. आणि हे बघू शकता पारंपरिक पद्धतीने गादी, याला गादी म्हणतात. गादी. ही गादी आहे, गादी आहे. वाजून दाखव ना कसं. हो ठीक आहे. नृत्य कशाबद्दल? हा, तू बरोबर. याला काय म्हणता? म्हणजे मोर पंखा. हे विणल्या हाताने. वैशिष्ट्य काय? खुद ही गिर जाता, उसका आग से खुद ही गिर जाता, फिर बना देता. हाँ हाँ, उसका तीर वो गिर जाता है और उसका बना देता है. ढोल पथक, नृत्य पथक आहे. तर आपण आलोय किनवट. नमस्कार. किनवट तालुका, नांदेड जिल्हा. काय सादर करणार? डेमसा म्हणजे काय नेमकी काय? डेमसा म्हणजे नृत्य. नृत्य. ते कलर वगैरे का म्हणजे काय? हे पोशाख आहे, निसर्गाला, ते निसर्गाला लागून आहे. प्रत्येक झाडाचं सालाचं पासून बनलेलं कलर ओके. शरीराला लावणं समजा कोणताही रोग येणार नाही. अच्छा. हा, शरीराला एकदम तंदुरुस्त ठेवते. तसं आहे. हा. घुसाडी. हा नॅचरल कलर आहे. होडीला लावतात. नवापूर. काय शितली. डोक्यावरती नाच होता. एकदा ठेवतं का असं डोक्यावर? लग्न होत नाही, आमची रूढी परंपरानुसार ही
पेट्रोल झांजे आणि सिद्धेश्वर. अच्छा. हे बघा अशा प्रकारे कुठनं आले? धुळा जिल्हा. दांडे काढतो ना. काय काय तुमचं काय सादर काय करणार आहे? आपला दिवाळीचा हा हा सादर आपला आदिवासी कुंज झालं तेव्हा आमच्या कोकणी समान हे आहोत वाघदेव नागदेव कोणत्या तट साधारण आदिवासीना कोकणी समान डोंगरे देव मन कोकणी समान हे साधन शेती कला कोकणी साधन बैलावरी 2 बैला निघतात आणि त्यावरी कोकणी साधारण तेव्हा पाऊस पडत तेव्हा शेती करीत चला ऑल द बेस्ट. तर बघू शकता हे आवड आणि हे त्यांचं नृत्य. नमस्कार. आले नंदुरबार. नंदुरबार मध्ये कुठून? सादर काय करणार आहे आज? अच्छा. हे जे केलंय तुम्ही त्याच्या मागचं कारण काय आहे? हे केलंय का 6 महिन्याच्या पुढे जो गिम महिना सांगतात आमच्या भाषेमध्ये तेव्हा चंद्र निघतो ना तेव्हा पहिला नवससाठी त्यांच्या आशीर्वाद घेतो आम्ही. काय आमच्यामध्ये काय संकट राहिलं काय दुःख आलं आमच्या घरामध्ये काय गाय उसरे बांधलेले असतात आणि काय नैसर्गिक देवी देवता आहे धरती माता आहे चंद्र आहे आणि जलदेव आहे अग्निदेव आहे वायुदेव आहे याचा विचार करून आम्ही हे नवस करून हे सर्व त्यांच्या आधारावरती हे चालतं आणि आमच्या घरामध्ये काही संकट यायला नको ती विनंती करतो. बरोबर. आणि हे काय असतं? हे जंगली दुधी दुधी भोपळा. हो संबळ मागचं काय आहे? म्हणजे इतिहास काय आहे संबळाचा? किती वर्षापासून आहे संबळ? पिढीपासून आहे म्हणजे 2-3 पिढ्या गेला पहिलेपासून. हा म्हणजे पहिल्यापासून आहे. नाही तुम्ही कधीपासून करता असं? आम्हाला आता 20-30 वर्ष झाले. 20-30 वर्ष झाले. ओके. तर तुम्हाला काय वाटतं की आता समजा हे नेटवर्क चालू सगळं ऑनलाईन होतंय सगळं तर यांचं राहील का 10 वर्षामध्ये राहील का? हा म्हणजे तुमच्या मुलांना किंवा इतर यांना शिकवणार का? समजा हे आहे ना हे वेळेस ते हा रचली खसली दुनिया ते वेळेस काहीच नाही वाजीचं होता तर हे स्टार्टीला काढलंय आणि हा ते बाजूला ना ते तिकडे ठेवला ते खाली ठेवला ते मातीचे आहे ते पण नाही होता. तर हे 2 वस्तू हा ना हे आपल्याला देवाने स्टार्ट दिलंय. हे बाजे काही काही निघले हे नवीन निघाले बरोबर ही स्टार्ट पण त्याच्यानंतर हे डासे निघाले आपले बँड बाजे निघले मग असे ते पोराने सोडून दिले. हा बरोबर. वडिलांच्या वडिलांची ही हो आजपर्यंत आम्ही ती वापरत अच्छा. जी वस्तू काय तरी त्याला पहिली 100 रुपयाला घेतली आज 100 रुपयाला. किंमत जवळजवळ 5,000च्या वरती आहे. हो. म्हणजे पुढे 5,000 पण कमी आहेत कारण वाजवणारच कोणी नसेल तर बरोबर ना 5,000 पण कमी आहे. हे आहे ते शिशवीत हा हा शिशवा हे लाकड हे पिसोर आहे त्याच्यात टाकायला हा पितळ आहे पितळ. आणि ही माडाची पाती ती याच्यात भरून अशी वाजवायची अशी बरोबर. बघू शकतात की आता आपल्याला सादरीकरण करून दाखवणार आहे. पारंपरिक सांबळ परभणीवरून आले आहेत. सांबळ आहे. तो नृत्य पथक चाललंय आणि आता आपण मेन स्टेडियम मध्ये एंटर करणार आहोत.
तर आदिवासी कौन है? आदिवासी कौन है? चला भारत माता की पहाड़ देसुराजो में पागे पागे फिरणारा आदिवासी आदिवासी प्रकृतीले पुंजणारा अमता गीत आदिवासी है हमारी आवाज आदिवासी है अमता गीत आदिवासी है हमारी आवाज आदिवासी है लिली चारीने वागे देवे लिली चारीने वागे देवे खेते खोले पुंजनाराम आदिवासी आदिवासी इमे आदि बातोर बैमान दादा इमे आदि बातोर बैमान दादा काय ही ना माझी मिडल चेस्ट टार्गेट करते का ही माझी मिडल मिडल चेस्ट ही वाली ही कैसा लग रहा है? मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है. गाडी चालवण्याचा अनुभव येतोय. असं फिरवता शेअरिंग ना मोठ्या मध्ये स्टेडियम मध्ये कार्यक्रम तिथला झाला आणि आता स्पर्धक आहेत तर त्यांना प्रश्न वगैरे विचारणार कोणाचं काय आहे ते तर मध्ये आपण जाऊच थोड्या वेळात तर पब्लिकची वाट बघतोय तिकडनं येईल. होते ते त्यांचं सादरीकरण झालेलं आहे आणि काही वेळापासून मी व्हिडिओच नाही बनवला कारण लय बोर झालं तो. तर आत्ता ते सगळं सादरीकरण होऊन सगळ्यांचं आम्ही जेवण करायला बसलो. सध्या वाजलेले आहेत किती 8 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलो. इकडं ऋतू आहे. काय आहे जेवणाला? पुरी भाजी वरण भात आणि शेवयांची खीर आहे. ओके तर बघू शकता आम्ही इतके बसलोय. जय महाराष्ट्र. ठीक आहे तर बाय बाय. कारण उद्या ना मेन कार्यक्रम असणार आहे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे 150वी जयंती आहे. तर उद्याचं नियोजन इतकं खास आहे जबरदस्त ते उद्या तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेल. बाय. सो गाईज तर पब्लिक आपले इकडे बसलेले आहे. कुणाचा नंबर येतोय नाही येत तर त्याची वाट बघताय सगळे. तर आम्ही जेवलो आता. काय काय जेवले? तर कोबीची भाजी आणि छोले लेंडीवाडा ओके मी नव्हतं पण मी नाही घेतला. ओके काय काय चिकन बिर्याणी. हा तुम्ही काय खाल्लं? खूप मला तर सर्दीच खूप झाली त्याच्यामुळे मी काय आणि इकडं चिकन बिर्याणी. अविस्मरणीय क्षण आहे. मला वाटतं आपण तो अजून अविस्मरणीय कसा होईल त्याच्यासाठी टाळ्या तर वाजवूच शकतो. भारत सोळंके ऍक्च्युली तर ऋतू बघू शकता पहिलेच जाऊन राहिले. शरद जाधव आपला चंदना वाघेरा योगेश सातपुते उत्साह असेल ना टाळ्याचा रडारड चालू द्या. हा बक्षीस पाहिजे वाटतं आता. योगेशजी सातपुते मनीष अलबत मनीष दादा चंदना आले. अनिल घासकर रवी
माझं नाव वागेरे होतं, त्यांनी वागेरा बोललं. कांचन कनाके काय बोला आमच्या सगळ्यांची नावं विकासजी बागुल खंबीत विशाल आलम सो ऍक्च्युली बघू शकता याचं नाव मनीष अल्बग. स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल अल्बाग. नाव नाही घेतलं असेल पुन्हा विनंती करतो त्यांनी ज्ञानेश्वर गावी रवी पालवे रवी सातपुते फोटो काढावे. राजेश पवार मीरो. थोडं स्पेलिंग मध्ये काही गडबड असेल तर माफी असावी, पुन्हा सांगतोय. रोशनजी. शीतल शिंदे प्रथम क्रमांक जातोय नरेशजी मडावी 3407. मला माहितीये का कोण आहे काय. रोख रक्कम 1 लाखचे मानकरी नरेशजी मडावी. रोख रक्कम 1 लाखचे मानकरी प्रवीण पवार. बक्षीस जात आहे साजन वळवी. माझ्या समाजातील सण उत्सव साजन वळवी. प्रथम आणि प्रथम क्रमांक रोख रक्कम 1.5 लाखच्या मानकरी मयूर तुंबडा. प्रथम क्रमांक मयूर तुंबडा. ये क्या है 1 लक्ष जात आहे. द्वितीय क्रमांक अमृता डोके. द्वितीय क्रमांक जात आहे. रोख रक्कम 2 लाख रुपये. राजेंद्रजी पवार. खूप अभिनंदन. आपल्या कल्चरवरती डॉक्युमेंटरी बनवणं आपण सगळ्यांचे प्रेरणास्रोत आहात. आपल्याला पाहून नक्कीच आपले बांधव, आपली पिढी, आपलं कल्चर तुमच्या प्रमाणात पुढे नेईल याची शाश्वती आहे. जायचं ना एक घोषणा देऊ आपण, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय, ज्यांच्या उपस्थितीमध्ये, ज्यांच्या या सगळ्या अनुषंगाने 150वे जयंती निमित्त आपण आज उपस्थित आहात. एवढे मान भेटतोय आपल्याला, एवढी बक्षिसे भेटते. भगवान बिरसा मुंडा की जय. भारत माता की जय. मला एक बोलतात नाही राहिलं. एक नंबर. मग पुढच्या वेळेस एक नाही 5 घेऊन जाऊ सोबत. एक नेला पण पुढच्या वेळेस नेऊ नक्की. तर आपण भोजनाला जाऊया. मेहनत रंग लाई. नंबर 1 अभिनंदन. सगळ्यात छोटे रवी सर कुठे? कॉंग्रॅच्युलेशन.
सर्वांना जय आदिवासी मित्रांनो, आज आमचा हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. कधी मनामध्ये रील्स बनवले, कधी गावामध्ये व्लॉग बनवले, कधी शॉर्ट फिल्म बनवले. ती बनवता बनवता आम्ही आज राज्यावर आलो. आणि मित्रांनो, ही आपली आदिम संस्कृती, आपला आदिम आदिवासी भाग आम्ही राज्यावरती प्रेझेंट केला. आणि तुम्हाला सांगतो, आनंदाने सांगतो की आता संतान वादावर भरून आलेला आहे. डबल आम्ही द्वितीय क्रमांकाचं 2 लाखाचं बक्षीस या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि याच्या पुढे आम्ही आता टीम वर्क म्हणून अतिशय चांगला कंटेंट आणि आपली आदिवासी संस्कृती कशी जोपासली जाईल असा कंटेंट देऊन आम्ही आपल्या आज ही राज्यापर्यंत आलेले आहे. उद्या आम्ही ही देश पातळीवर आणि जागतिक लेवलला पोहोचवण्याचा तुम्हाला आम्ही शब्द देत आहे. आणि एक डायरेक्टर म्हणून मी राजन भाऊला विनंती करतो की आपण 2 शब्द बोलायचे आहे. सर्वांचं मनापासून धन्यवाद. जय जोहार. मला आज एकदम मूड भरून आलाय माझा. मला शब्द नाही बोलायला. तुमच्या प्रेमापोटी सगळ्यापोटी मी खूप काही केलं. आता म्हणजे मला बोलताच नाही राहिलं. आता स्पिचलेस झालोय. तर तुमचा सपोर्ट असल्यामुळे मला प्राईज भेटलं. तर थँक्यू मित्रांनो. थँक्यू माझी टीम सगळी, हारसूची टीम, त्यांना मी धन्यवाद देतो. सगळं झालं सगळं. आता सर बोलले की राज्यापर्यंत आलोय. नक्की आपण सगळी टीम घेऊन देशात जाऊ, नंतर आपण इंटरनॅशनल लेवलला जाऊ. जय जोहार, जय आदिवासी. जय आदिवासी मित्रांनो, आज भगवान बिरसा मुंडा कला संगम नागपूर येथे आज जो राज्यस्तरीय कार्यक्रम पार पडला, या कार्यक्रमामध्ये आपले हरसूलचे राजन भाऊ यांनी त्यांची शॉर्ट फिल्म सादर केली होती. आता शॉर्ट फिल्म जवळजवळ 40-45 होत्या, पण त्यातनं आपला 2रा क्रमांक आलाय, नाशिकचा 2रा क्रमांक. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो नाशिक हे ग्रामीण शहर आहे किंवा ग्रामीण भागात त्यांच्या काही स्टोरी नसतील, पण ग्रामीण भागातली जी कथा ती आज इथं राज्यस्तरावर 2रा क्रमांक आला, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे बघू शकता, तुमचे विचार जर ब्रँड असतील तर कलाकृती तितक्याच दर्जेदार आपल्याकडनं निघतील. म्हणजे असे विचार ठेवा की जिथं एखाद्या आपल्या गावाचं नाव लौकिक होईल, अशा विचाराने एखादी शॉर्ट फिल्म बनवा किंवा कलाकृती कोणती असेल ती बनवा, जिथं आपल्या राज्यावर त्याचा गौरव होईल. तर अशाच राजन भाऊनी मागे त्यांनी एक फिल्म बनवली होती कासव नावाची, आणि सध्या त्यांची रानभूत नावाची जी वेब सिरीज चालू होती पण दर्जेदार आहे. तर अशा दर्जेदार त्यांच्या कलाकृती परत परत ह्या समाजाला भेटत राहू ही निसर्गाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि इथं आमच्या राजन भाऊला शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय आदिवासी मित्रांनो, तर राजूभाऊंनी जे आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी 2य क्रमांकाचं पारितोषिक मिळवले आहे, तर सर्वांना अभिमान असावा असं त्यांनी काम इथे केलेलं आहे. आणि मेन म्हणजे शैक्षणिक मुद्द्यावर त्यांनी हे कार्य केले. हिवाळी शाळा हा त्यांचा विषय होता. अतिशय उत्तम शॉर्ट फिल्म आणि 2य क्रमांकाचं बक्षीस म्हणजे 2 लाखाची प्राईज आपल्याला मिळाली आहे. आपल्या आदिवासी भागामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी हा गौरवाचा आणि मानाची वेळ आली आहे. तर मी अशीच त्यांनी राष्ट्रीय स्तरावर एखादी उत्कृष्ट फिल्म बनवावी अशा शुभेच्छा देतो मी राजन भाऊला. धन्यवाद. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. तर खरंच खूप आनंद होतोय. म्हणजे सांगायचं असं की आम्ही जेव्हा याच्यात सहभाग नोंदवला, म्हणजे आमची अपेक्षा नव्हती की आम्ही बक्षीस पात्र होऊ किंवा आम्हाला ते बक्षीस मिळावं. फक्त आमचा एक सहभाग असावा, कुठंतरी आपली टीम राज्य पातळीवर पोहोचली याचा खूप आनंद होता. पण आज राज्य पातळीवर हे जे 2य क्रमांकाचं बक्षीस म्हणजे तब्बल 2 लाखाचं बक्षीस भेटलं, खरंच खूप आनंद म्हणजे भरून येतोय, बोलता येत नाही. खरंच खूप भारी वाटलंय. आणि सपोर्ट करणाऱ्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद.
आणि मित्रांनो इकडे लक्ष द्या. तर दादाला का बोलता येत नव्हतं? मित्राच्या आनंदात तो इतका ओरडलाय म्हणून त्याचा आवाज बसलाय, म्हणून त्याला बोलता येत नव्हतं. त्याचा ऊर पण भरून आला होता. पहिल्यांदा आम्ही सर्व स्पर्धकांना सेलिब्रेट केलं आणि शेवटी ही आम्हाला सेलिब्रेट करायची वेळ आहे. तर सगळ्यांनी सेलिब्रेट करा. जय आदिवासी. जय आदिवासी. सो भाई आज लास्ट डे आणि लास्ट डे एन्जॉयमेंट एकदम सगळ्या गोष्टीमध्ये सगळे पब्लिक लास्ट डे प्रेम 2 वर्षाचा आता वाट पाहायचा बाकी आहे फक्त त्याच्या बारशाचा. चर्चा चालू आहे. आता सगळीकडे चर्चा चालू आहे का पोरगी एखादी दोसून द्यायची पंख्याला. चर्चा चालू आहे का पोरगी दोसून द्यायची पंख्याला. इथं नाचून नाचून त्रास झाला त्याच्याच मनक्याला. केला आता पेट रोडला होऊन बरोबर सांगा आहे आमची ऋतू. बरोबर काल ते फोन केला आता पेट रोडला होऊन सांगा कोण आहे आमची ऋतू. तर म्हणून सोळाय झाला थंडाय झाला आता आमची चहा पेतू. तिची आई स्वप्न पाहते बरोबर का मोठा होईल आमचा मह्या. तिची आई स्वप्न पाहते का मोठा होईल आमचा मह्या. बरोबर लेटरा लिहून लिहून तिने संपवल्या सगळ्या वह्या. आज होत्या स्पर्धा. स्पर्धा काच्या होत्या ब्लॉगच्या होत्या. आता तिनं दिन्याने केली रील. स्पर्धा काच्या होत्या त्या दिन्याने केली त्या रील. तिथं ते जेवण वाढायला होती नाही का. सांग एक ऍक्टर आहे. गावात सांग का आमचा मनीष अल्बाग एक ऍक्टर आहे. अरे पण कोणाला माहित का त्याचा इकडे वेगळा ऍक्टर आहे. सो गाईज तर रात्रीचे 3 वाजलेत आणि बघू शकता की आमचं काय चालू आहे. खूप नाचलो आणि सगळ्यांना भूक लागली. तर झोमॅटोवरून काय मागवलंय बघू शकता. झोमॅटो
आणि काय ब्लँकेट तुझ्या ऍप्स वाढते ना जाऊ. उद्या सकाळपर्यंत बंद करून टाकू आपण. याच्यावर टाकायचं का हात काढा. हे सीझनिंग आहे म्हणणं काय नाश्त्याची वेळ होईल. ती पाली बुक नाही गाईच. सांगू का हा घ्या. आयुष्याचा पहिला वाईट आहे. राजन भाऊ सांगतो आम्हाला लागले भूक तुम्हीच बुवा चावळा अरे तिथे खिडकीत येऊन पाहतो एखादा कावळा खूप मस्त आनंद. स्वीट कॉर्न